सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. आता तुम्ही पदाधिकारी करा, पण सिस्टीम ऑफ वर्किंग, सिस्टीम ऑफ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये एकूण 21 पद आहेत. त्यातले 3 प्रमुख पद आहेत, अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, आणि बाकीचे सबऑर्डिनेटर आहेत. याच्यामध्ये 3 विभाग आहेत आणि 4 विभाग होते. बरोबर आहे का? मोस्टली एक कोणता विभाग कमी झाला, मोस्टली एक विभाग कमी झाला. आता 3 विभाग आहेत. एक प्रचार, एक संस्था विभाग आहे, प्रचार व पर्यटन विभाग आहे, संरक्षण विभाग आहे. एक कमी होता झाला, मुस्लिम आहे. महिला विभाग कमी झाला. पूर्वी 4 विभाग होते. बघा, सगळे लक्षात घ्या, लिहून घ्या. संस्कार विभाग, प्रचार व पर्यटन विभाग, संरक्षण विभाग, हे 3 विभाग आता आहेत. पूर्वी 4 विभाग होते, त्याचा महिला विभाग काढून टाकला. महिला विभाग काढण्यामागचा उद्देश असा आहे की आता महिलांची स्वतंत्र निर्माण झालेली आहे राज्यात. जिल्ह्यात देखील मागच्या 2 महिन्यापासून सांगायला आहे की तुमच्या जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी महिलांची केव्हा करता. मी ही कार्यकारिणी होण्यासाठी थांबलो होतो. आता लगेच तयार महिलांनो, तुम्हाला देखील जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीवरती यायचं आहे. त्यासाठी सज्ज व्हा. लवकरच तयारी आपण करणार आहोत. तर 3 विभाग आहेत: संस्कार, प्रचार व पर्यटन, संरक्षण. संस्कार म्हणजे संस्कार शिबिरे, काही 24 प्रकारचे शिबिर राबवले जातात भारतीय बौद्ध माध्यमातून. प्रचार पर्यटन, भारतीय बौद्ध महासभा लोकांपर्यंत घराघरात पोहोचवणे, तिथे कामकाज चालणे आणि ते देश पातळीपर्यंत उंचावती नेणे आणि पर्यटन काढणे. पर्यटनाशिवाय धम्मच करणार नाही ना. म्हणजे या ठिकाणी बुद्धानंतर जे राजे रजवाडे आले, सम्राट अशोक आले, त्यांनी 84,000 स्तूप बांधले. अनेक पुन्हा आहेत धम्माच्या, त्या कुठे आहेत, काय आहेत, पर्यटन केल्याशिवाय कळत नाही. म्हणून पर्यटन विभाग. 3रा विभाग आहे संरक्षण विभाग. समता सैनिक दल, सामाजिक संघटना आहे आणि हे भारतीय बौद्ध महासभेशी अटॅच झालेलं आहे. 3 उपाध्यक्ष असतात. संस्था विभागाचा 1 उपाध्यक्ष, त्याला 2 सचिव. प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष, त्याला 2 सचिव. संरक्षण विभागाचे 1 उपाध्यक्ष, त्याला 2 सचिव. जिल्ह्याचा सर्व लेखाजोखा पाहण्यासाठी हिशोब तपासणी, कार्यालयीन कामकाज करण्यासाठी कार्यालयीन सचिव आणि प्रत्येक 3 विभागाचे प्रत्येकी 2 सचिव आधी सांगितल्याप्रमाणे उपाध्यक्षाला सोबती असे 6 सचिव. संस्कार विभागाचे 2, प्रचार व पर्यटन विभागाचे 2, संरक्षण विभागाचे 2, असे 6 सचिव आणि 7 संघटक. आपल्याकडे 7 तालुके आहेत, ते 7च संघटक राहतात. बाकीच्यांना जबाबदारी दिली जाते. आपण ती जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. बरेचदा माझ्या नोटीसमध्ये असं आलं की सूत्रसंचालन करणाऱ्यांना माहीत नसेल की आता पद कोणतं आहे. उपाध्यक्षाला सचिव, सचिवाला उपाध्यक्ष बनवून राहिले. माझी तुम्हाला विनंती आहे की अशी चूक होणार नाही याची खबरदारी घ्या. इतक्या लवकर मान्यता पत्र सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे. आज सर्वांच्या व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे. मला वाटते लालबागच्या तुम्हाला मिळालं नाही मान्यता पत्र. तुमच्या व्हॉट्सअपवर असेल, पूर्वच्या ग्रुपवर असेल. तुमच्या संजय गणेकर सगळ्यांच्या हे करताय. मी त्यांचा सगळ्यांना 21 लोकांना लिहिलंय की त्याची कलर प्रिंट करा, त्या फाईलमध्ये ठेवा. तुम्ही आता अनेक ठिकाणी तुम्ही सगळे मान्यवर आहात, वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये काम करता. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सगळ्यात तुमच्यावरती असल्यामुळे तुम्ही या देशाचे मार्गदर्शक आहेत असं मी मानतो. पण त्याही मला नाही असं तुम्हाला सांगेल की आता नुसतं तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा पल्ला असलेले लोक आलेले नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थापित केलेल्या जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे पदाधिकारी झालेले आहेत. आणि ही संस्था त्यावेळेला आंबेडकरांनी निर्माण केली आणि आता आंबेडकर चालवतात. ही जमेची बात देव बरं आहे. बाकीच्या साऱ्या संस्था कागदावर, ही संस्था प्रत्यक्ष कृती
कुठेही जा, मुंबईला जा, तिथलं कार्यालय पहा, तिथे लोक किती वाजता येतात ते पहा. मुंबईत 5 दिवस कार्यालय उघडं असतं, 2 दिवस बंद. घरून 3:30ला निघून 3:30ला निघून 5 पर्यंत कार्यालयात पोहोचतात, 9:30ला कार्यालयाच्या